त्या हल्ली फेजच्या तारा केवढ्या पातळ येतात, तर जरा व्होल्टेज वाढली की तुटतात, तशी तुटली होती. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. म्हणजे तू मेन डीपीतले फ्यूज बदललेस, मी या तारा बदलून आलोय. आता फक्त इथलं स्विच ऑन करायचं की लाईट ऑन पकड. हे व्होल्टेज वाढतं कशामुळे तेच कळत नाही मला. ते तुमच्या घरामध्ये एसी सोलावरती दिवसभर चालू असतो ना, त्यानेच वाढत असणार. ए पांडा, वाटेल ते बडबड नको हं. मी नाव सांगेन भूताल तुझं. नाही भूताला नाम नका सांगू. तुम्हाला खोटा वाटतो आहे, पण खरोखरचा भूत येतो आहे. खरोखरचा. अंतरा, आतापर्यंत तरी सगळं ओके. आता तू फक्त एक काम कर, या सगळ्यांना तू बोलण्यात गुंतवून ठेव. तोपर्यंत मी यांना बेडरूम मध्ये घेऊन जाते. डोंट वरी जुई, कामाची सुरुवात चांगली झाली आहे ना, म्हणजे अर्ध काम पूर्ण झालंय. ओके चल आलाप, चल तू चल, 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 चल. काय ग जुई, कुठे काय? फोन कोणाचा? कोणाचा? माझा. माझी पोरगी आहे ती. माझा फोन वाजला. चला आता पुढच्या मिनिटाला लाईट ऑन. ये. हा चल. कैलास, तू या सगळ्यांना बोलण्यात गुंतवून ठेव. तोपर्यंत मी आला पण उद्याला वर नेते. पण तू लवकर काहीतरी कर. पण कसं? कसंही कर, पण लवकर कर. ओके ओके थांब. काय हो पप्पा? काय हे नवीन भूत बाबा? नवीन नाही जुनाच आहे. या पांडेला विचार. काय हो पांडे काका? तुम्ही सारखा ते भूत बाबा करू नका. सारखा त्याच्या नाम घेतो आहे. घसा सुखा पडला माझ्या. वाहिनी पाणी पाहिजे. कुठे आहे पाणी? हे काय मारू नका. मी आल्यापासून मारच खातोय. ए तू पहिला मला सांग, तू माझ्या मुलीचा हात का पकडलास? काय चाललंय तुम्हा दोघांमध्ये? पप्पा अंतरा, माझी परमिशन नाहीये याला. कुठे चालले तुम्ही? आमच्यात काही नाही. मी सांगतो. खाली बस नाही तर कान लाल करीन तुझे मी आता. पप्पा असं काही नाही, आम्ही फक्त मित्र आहोत. मला काही कळत नाही. आधी मित्र मग जावई. पद्या काका, तुम्हाला ना खरंच काहीही कळलेलं नाहीये. उदय ना आलापचा भाऊ आहे आणि आलाप माझा मित्र आहे.
पण अंतरा तुझी मैत्रीण आहे. मित्र, मैत्रीण, जावई. अहो काका, आता तुम्ही ठरवलंच आहे त्याला जावई बनवून घ्यायचं, तर आम्ही काय बोलणार? म्हणजे असं काही नाहीये काका. नक्की. मला चक्कर येतो आहे. सोप्याच्या मागे कोणतरी होता. भूत बाबा. अरे पांडा, ही मुलं होती रे. काहीतरी काय भूत कुठलं? हे? अरे पण कैलास, ही मुलं एवढ्या रात्री इथं काय करत होती? अरे ती मुलं आधीच आली होती. ते बेडरूम मध्ये बसले असतील, हो ना? हो 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 बाबा, लाईट्स बऱ्याच वेळ आल्या नाहीत म्हणून आम्ही खाली आलो. पण मी वरती जाता जाता राहिला त्याच्या काय. ए पद्या, एक काम कर ना, या पांड्याला नेऊन जरा घरात सोड ना त्याच्या. हा हा. आज रात्री काही तू झोपत नाही. पांडा, ए पांडा, ये बाळ, ये पांडा, ये. आज मेरा बच्चा, आज ये. पद्या, ए चल बाबा. ए तू पण चल आधी. हो हो पप्पा. जुई, हे सगळं काय आहे? अरे आला, बस ना, बस बाळ बस. आणि तू रे? मला मारू नका, मी आल्यापासून मारच खातोय. अरे बस. मला गरज आहे बसायची. हे घरी कधी आले? आई मी सगळं सांगते, पण आता जाऊ दे ना. थांब जुई, आपण का अडून अडून बोलतोय? काकू, मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचंय माझ्याशी? काकू, गेली 4 वर्ष मी आणि जुई एकमेकांना ओळखतो. त्यातली 3 वर्ष मी आणि जुई खूप चांगले मित्र, आणि हे तुम्हाला माहिती आहे. आणि हेच नाही तर माझं तुमच्या घरी येणं जाणं सुद्धा आहे. काकू, माझ्या आणि जुई मधला बॉन्ड किती चांगला आहे हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग तुमचा आमच्या नात्याला विरोध काय? काकू, आय एम सॉरी, पण मी जरा स्पष्टच बोलतो. तुमच्या नकारामागचं कारण तुम्हाला मला सांगावंच लागेल. तुला कारण सांगायला मी बांधील नाहीये, पण तू आलाप. आईच्या नकारामागचं कारण मी सांगते. जुई, माझं ऐक बाळा. नाही बाबा, आईच्या नकारामागचं कारण माझ्या तोंडून सांगणंच गरजेचं आहे. तुला ऐकायचंय ना, आई या नात्याला का मान्यता देत नाहीये? तर ऐक. आलाप, मी, आई, बाबा आणि आमची संपूर्ण फॅमिली, आम्ही मनुष्य नाही आहोत. आम्ही इच्छाधारी नाग नागिण आहोत. आणि आमचं मूळ कुळ नागकुळ आहे. सॉरी, पण हे खूप फिल्मी कारण आहे. हे बघ जुई, मला वाटतं तू दुसरं कारण सांगायला हवंस काहीतरी. नाही तर आम्ही आता एक काम करतो, आम्ही आता खरंच जातो आणि उद्या परत येतो, मग बोलू आपण. ओके? आलाप, मी मस्करी करत नाहीये. नाही, तुला सांगून पटणार नाही, जसं मलाही पटलं नव्हतं. इथे ये.
बघ. हे काय? आरशात आमचं खरं रूप दिसतं. अरे बाबा, आई. जुई, झालं तुझं? आता मी बोलू? अगं या फिल्मी जगातून बाहेर ये. आलाप मी जुईला नेहमी हेच सांगत असते की हे फिल्मी जग वेगळं आणि आपलं जग वेगळं. आणि माझा तुमच्या नात्याला नकार या जगामुळे. गेली 3 वर्ष तुम्ही फिरताय, पण या नात्याला नाव काय आहे सांग ना. अरे बाहेरची लोक आम्हाला विचारतात, आमच्याकडे उत्तर नसतं. काकू, आज मी इथे येऊन तुमच्या नकारामागचं कारण विचारांच्या मागे एवढाच हेतू होता की आई लवकरच जुई आणि माझ्या नात्याला नाव देण्याबाबतची बोलणी करण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे. काकू, जसा तुमच्याकडे प्रश्न आहे ना, तसाच माझ्या घरातही आहे. डोंट वरी, ह्यापुढे तुम्हाला लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. आलाप मी सुद्धा एक आई आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत लोक उलट सुलट बोलतील अशी सतत भीती वाटते मला. काकू, ह्यापुढे ही भीती नसेल, कारण आपल्यात रीतसर बोलणी होतील आणि तुम्ही लोकांना सांगू शकाल. असं असेल तर हे नातं मला मान्य आहे. दाद्या, कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. काकू काका, अरे असू दे असू दे. काकू काका, घडलेल्या सगळ्या प्रकारासाठी आय एम सॉरी. पण आता खूप उशीर झालाय, मला निघायला हवं. येतो. प्रॉब्लेम सॉल्व. चल. ते इच्छाधारी नागिणीचं कुठून सुचलं ते नंतर सांगा मला. मी सांगू? आई, बाबा, हे काय नवीन? काय? आरशात माझं खरं रूप का नाही दिसलं? कारण आज अमावास्या आहे. म्हणजे जुई, पौर्णिमेला आपण जसे आपल्या मूळ रूपात येतो ना, तशी अमावस्या ही आपल्यासाठी वरदान आहे. अमावस्याला आपली स्वतःची किती इच्छा असली, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण मूळ रूपात येऊ नाही शकत. आपलं मूळ रूप आपल्याला ना आरशामध्ये दिसतं, ना व्हिडिओमध्ये दिसतं, ना सेल्फीमध्ये दिसतं. म्हणजे अमावस्या हा एक असा दिवस आहे की त्या दिवशी आपण फक्त माणसाचं जीवन जगतो. हो, म्हणून तर तुझा बाबा आणि मी लाईट गेले तरी रिलॅक्स होतो. कारण अमावस्या हा दिवस आपल्यासाठी आपल्या मर्जीने वागायचा दिवस असतो. पण अमृता, मला तुझी मर्जी काय आहे ते अजून कळलेलं नाही.
म्हणजे आजपर्यंत जुईच्या आणि आलापच्या नात्याला नकार देणारी तू, विरोध करणारी तू, अचानक एका सेकंदात बदललीस, त्यांचं नातं स्वीकारलंस. कसं काय? आलापचं जुईवर असलेलं प्रेम बघून मला कळून चुकलंय. जुईसाठी तो काहीही करू शकतो आणि त्यापेक्षा जास्त तू आणि जुई त्याचं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकता हे देखील जाणवलंय. पण मग आई, आता पण काय, जे नातं मनापासून असतं ना त्याला जवळ येऊन द्यावं, उगाच त्याच्या मध्ये येऊ नये हे पटलंय मला, म्हणून मी हे नातं मान्य केलंय. थँक्यू आई. बाबा तू पण ये ना. हो, आलो ना. बाबा आजच्या दिवशी मी आपला एक सेल्फी काढू शकते? 2 काढ. वन मग फोटो. हा बाबा आता आपल्या दोघांचा एक. हा काही नाती ही जवळ येऊन द्यायची असतात, मग ती तोडायची असतात, म्हणजे नंतर ती कधीच जवळ येऊ शकत नाहीत. हाय, हॅशटॅग तुमची जुई रिटर्न्स. पण कान धरून सगळ्यांना सॉरी, कारण गेले महिनाभर तुमची जुई हॅशटॅग तुमच्या भेटीला नव्हती. पण डोंट वरी, ही जुई नेहमीच तुमच्या सोबत असेल. बाय द वे, हॅशटॅग प्लेन, हॅशटॅग न्यू जर्नी. या प्लेन जर्नीची स्टोरी लवकरच अपडेट करेन. जुई, सॉरी. का? परत करायला लागेल, बॅटरी डाऊन झाली. यार बाबा, मस्त फ्लो मध्ये व्हिडिओ सुरू होता. बघू इथे, या मोबाईलला सुद्धा ना आताच बॅटरी लो दाखवायची होती. अगं मोबाईल चार्ज करून घे, आपण पुन्हा करूया व्हिडिओ. बाबा वेळ नाहीये रे, माझ्याकडे फक्त आजचा एकच दिवस आहे. आणि तुला तर माहितीये ना, सेल्फीज, व्हिडिओज, किटकोट मला किती आवडतं ते. संध्याकाळी 7:30 पर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे. आय नो बाबा, पण आजच्याच दिवसात ना मला पुढच्या महिन्याभरातले व्हिडिओ सुद्धा रेडी करायचे. म्हणजे काय ना, रोज मी एक अपलोड करू शकते. आणि एकदा का अमावस्या संपली तर पुन्हा आपलं खरं रूप या कॅमेरामध्ये दिसेल. आणि मग पुन्हा अमावस्याची वाट बघा. काय गंमत आहे ना जुले, लोक अशुभ दिवस म्हणून अमावस्या टाळतात आणि आपल्यासाठी स्वच्छंदीपणानं जगायचा, मोकळेपणानं जगायचा एकमेव दिवस आपला दिवस, अमावस्या. हॅशटॅग आपला दिवस. येस, सो इसी बात पे एक सेल्फी तो बनता है. चल. यार बॅटरी लो दाखवतोय. अरे जा मग, चार्जिंगला लाव. हो बाबा, जाते, चार्जिंग करते आणि पटापट सेल्फीज आणि व्हिडिओ काढते. नाहीतर काय ना, आईने बघितलं, तिचं डोकं फिरलं तर पुन्हा यावर बंदी यायची. अरे दारात काय उभे आहात दोघे? या ना आतमध्ये या. अंतरा ये बाळा, आणि बनी तू पण ये, या ना. काकू, ते आत हँगर तर रेडी करून नाही ठेवलाय ना? नाही रे, नाही काकू, आम्ही इथेच ठीक आहोत दारात. अशी काय अंतरा, ये. आणि तू परकी आहेस का? ये लवकर ये. काकू तुम्ही ठीक आहात ना? आम्हाला आत बोलत आहेत. बनी, तुला मी परवा खूप मारलं ना रे, मला इतकं वाईट वाटलं त्याचं. आणि अंतरा, तुला तर मी सारखी ओरडत असते ना. अगं पण हे बघ, हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठी करते. ते बरोबर आहे काकू, पण तुम्ही ओरडता ना तेच चांगलं असतं. आज असं अचानक चांगल्या वागताना तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तसं नाही ग. पण काकू ते आता सांगते ना मी एकदा सॉरी म्हणून. अरे जाऊ नकोस रे, मी खरंच मनापासून सॉरी म्हणते तुला. असं काय करतो, ये चल आतमध्ये ये. अंतरा, तू अशी काय उभी आहेस, इकडे ये. दोघांनी या, चला या. ये बाळा, ये. बनी बस इकडे. अंतरा तू पण बस ग, बस. मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते. आलेच. हे घ्या तुमचे फेवरेट वेफर्स आणि कॉफी.
घ्या. आमच्यासाठी ब्रेकफास्ट. हो, बिंदास खा, अजिबात काळजी करू नका. घ्या. आता खाताय की काकू आमचं काय चुकलंय तर सांगा ना. अरे ऍक्च्युली माझं चुकलं. मी तुमच्याशी वाईट वागले ना, म्हणून मी हे सगळं करते. तुम्ही खा ना. अंतरा घे. जुई, मी सॉरी म्हणाले हा या दोघांना, पण कसं आहे ना, मी सुद्धा एक आई आहे, म्हणून यांना थोडस तरी रागवावं लागतंच. काय काकू पण तुमचा थोडासा राग खूप महागात पडतो. अधून मधून त्या रागाची जाणीव होते मला. अरे जुई, बनी आणि अंतराला आता जे वाटतंय ना, तेच मला वाटतंय की तुझी आई अचानक कशी काय बुवा बदलली. नाही बाबा, मला तरी वाटतंय आई बदललीये. कदाचित आलापणी माझ्यात तिला रोमिओ ज्युलिएट दिसले असतील. हो, तसं असेल तर बरं आहे. पण काय अचानक तिच्यामधला हिटलर जागा होऊन तिने तुमच्या प्रेमाच्या मध्ये येऊ नये म्हणजे मिळवलं. बाबा, तू आणि तुझे डाऊट्स. बरं, मी काय म्हणते, आजचा दिवस राहू दे ना हे सगळं बाजूला. का आजचा दिवस का, काय विशेष आहे आज? कारण आजचा दिवस, आय मीन आजची अमावस्या, ही मला माझ्या मनाप्रमाणे जगायची, खूप एन्जॉय करायचंय. कारण आज मला कोणाचंच बंधन नसेल. संध्याकाळी 7:30 पर्यंत. म्हणजे